नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्रीच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं. आजचा सुचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातल्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता किंवा छोटासा ब्रेक. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. नागपूर गेट पोलिसांनी एका आरोपींकडून तब्बल 60 ग्रॅमपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. आरोपीच्या खिशातून, दुचाकीच्या डिक्कीतून आणि घरातूनही हे ड्रग्ज मिळाले आहेत. या कारवाईची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशव्यापी ड्रग्ज विरोधी मोहिमेच्या अनुषंगाने अमरावती शहरातही पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. नागपूर गेट डीबी पोलिसांनी एका महिन्यात तिसऱ्यांदा अशी मोठी कारवाई केली आहे. 12 ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी पाटीपुरा येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय सहीद खान शरीफ खान याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या खिशातून, दुचाकीच्या डिक्कीतून आणि घरातूनही 60 ग्रॅम 51 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. सईद खान हा मनपाच्या टिनाच्या शेडमध्ये एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपींकडून 2 मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 4,36,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव यांच्या तक्रारीवरनं आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार नागपूर गेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने केली आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गजानन विधाते, जितेंद्र भार्गव तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दिनांक 12/8/2025 रोजी रात्री 23 वाजेच्या सुमारास डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा अंमली पदार्थ एमडी विक्री करत आहे. अशा माहितीवरून माहिती मिळाल्याने डीबी पथक एसआय भार्गव हे हद्दीत ऑलरेडी पेट्रोलिंग करिताच रवाना होते. त्या दरम्यान त्यांनी रात्रीला माहिती मिळाल्याने सदर पाटीपुरा येथील मनपा ग्राउंड आहे त्याच्यासमोर बसण्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन त्याला पकडले असता तर त्याच्या वरील शर्टाच्या खिशात 2 पाऊच मिळाले. त्यानंतर त्याच्या बाजूलाच ग्राउंडमध्ये त्याची गाडी, पल्सर गाडी होती. त्या गाडीमध्ये त्याची डिक्की काढून पाहिली असता त्या गाडीमध्ये सुद्धा 2 पाऊच मिळाले एमडीचे. त्यानंतर त्याचं घर बाजूलाच, समोरच घर होतं, त्या ठिकाणी सुद्धा आमची टीम सर्च केली असता एसआय भार्गव, पूर्ण डीबी टीम आणि महिला अंमलदार त्या ठिकाणी किचनमध्ये एक प्लॅस्टिकचा डबा, त्यामध्ये रवा असतो, त्या रव्याच्या डब्यामध्ये एमडीची पाकिट, एक जवळपास 48 ते 49 ग्रॅमची पाकिट त्या घरात सापडली. अमरावती पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांमध्ये नक्कीच धास्ती निर्माण झाली आहे. आजचा दिवस अमरावती शहरासाठी खूप खास आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाने ऑपरेशन वाईप आउट या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरुद्ध एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून आज शहरात एक भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सहभागी झालेले नागरिक, तरुण तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी एकजुटीने अंमली पदार्थांना शहरातून हद्दपार करण्याचा संकल्प घेतला आहे. या मोहिमेविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया. अमरावतीमध्ये एक अद्भुतपूर्व दृश्य पाहायला मिळालं. शहरातील रस्ते सायकल स्वारांनी गजबजून गेले होते. निमित्त होतं ऑपरेशन वाईप आउट या मोहिमेअंतर्गत आयोजित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली.
या रॅलीमध्ये अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत केवळ पोलीसच नाही तर शहरातील 200 ते 250 सामान्य नागरिक, तरुण तरुणी आणि महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच निर्धार होता, अमरावतीला गांजा आणि एमडी सारख्या अंमली पदार्थांपासून मुक्त करणे. या सायकल रॅलीने संपूर्ण शहरात एक सकारात्मक संदेश दिला आणि अंमली पदार्थांच्या विरोधात एकजूट दाखवली. ही मोहीम केवळ पोलिसांची नसून संपूर्ण अमरावतीकरांची आहे, हेच या रॅलीतून सिद्ध झालं. अमरावतीकरांनी आज अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत सक्रिय सहभाग घेतला आहे. पोलिसांच्या या प्रयत्नांना नागरिकांनी दिलेला पाठिंबा खरोखरच कौतुकास्पद आहे. ही सायकल रॅली केवळ एक कार्यक्रम नसून अमरावतीला व्यसनमुक्त शहर बनवण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यातून आपल्या तरुणाईला वाचवण्याकरिता सुरू झालेली ही मोहीम नक्कीच यशस्वी होईल अशी आशा आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांनी अमरावतीकरांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने त्यांनी जिल्हा परिषदेच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती दिली. आपण ह्या वर्षी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा हे अभियान 1 ऑगस्ट पासूनच सुरुवात केलेली आहे. आपण 1 ऑगस्ट एक पेड माँ के नाम ह्या अनुषंगाने पूर्ण जिल्हा परिषद, पंचायत समिती, सर्व ग्रामपंचायतमध्ये 2.5 लाख जे झाडं आहेत त्याचं लावायचं पूर्ण नियोजन केलेले आणि आत्तापर्यंत 1,70,000 झाडं आपण ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत. आणि ह्या अनुषंगाने आपण इंडिपेंडन्स डेच्या अनुषंगाने भरपूर कार्यक्रम, आपल्या शाळा असो, पंचायत समिती असो, तिथे रंगोली कॉम्पिटिशन, क्विज कॉम्पिटिशन, ते सेल्फी विथ तिरंगा, असं वेगवेगळ्या निरनिराळ्या आपण कार्यक्रम आता घेत आहोत. आणि ह्याच्यासोबत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व इमारतला सुसज्ज करायलासाठी पण निर्देश होता आणि त्याचप्रमाणे भरपूर कार्यालयाने तसं सुसज्जता पण केलेली आहे. 13 ऑगस्टपासून आपण प्रत्येक शासकीय इमारतवर झेंडा पण फडकवलेले आहेत आणि 15 ऑगस्ट रोजी जसं आपलं दरवर्षीच्या पद्धत असते तेव्हा ह्यावर्षी पण आपण झेंडा जिल्हा परिषदमध्ये फडकवणारच आहोत. काही नवीन उपक्रम सांगायला गेले तर सध्या आपण अंगणवाडीमध्ये गोडी इंग्रजीच्या ते एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेले, ज्यामध्ये लहान बाळांना इंग्रजीचे एक आवड व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण फोकस करत आहोत. त्यासोबत आली अलेक्सा शाळेत यामध्ये आपण जिल्ह्यामध्ये 50 शाळांमध्ये अलेक्सा आणि व्हर्च्युअल रियालिटीचे किट देणार आहोत CSR मार्फत ICICI बँकसोबत. आणि त्यासोबत कुपोषणसाठी जे कमी वजनाचे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण मदर अडॉप्शन अभियान, अभियान आता सुरू करणार आहोत आणि हे तिघी आपण माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन करून हे पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत. सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी स्वतःच्या घरामध्ये पण हर घर तिरंगाच्या अनुषंगाने झेंडा फडकावा त्याच्यासाठी सर्वांना आवाहन करत आहे. धन्यवाद. जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या या संदेशातून जिल्हा परिषदेची विकासाची दृष्टी स्पष्ट दिसते. कुपोषण मुक्ती, बालमृत्यू रोखणे आणि अंगणवाडी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आधुनिक शिक्षण पद्धती आणण्याचे त्यांचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वातंत्र्य म्हणजे फक्त हक्कांचा उपभोग नाही तर जबाबदाऱ्यांचे पालनही आहे. हा संदेश देण्याकरिता अमरावतीत सुरू झाली आहे एक आगळीवेगळी जनजागृती मोहीम. गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अमरावती युनिटने प्रेरणा बी द चेंज फ्रॉम फ्रीडम टू रिस्पॉन्सिबिलिटी या विषयावर 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान जनतेत जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.
स्वातंत्र्याचा खरा अर्थ सांस्कृतिक एकता, घटनात्मक मूल्यांचा सन्मान आणि सामाजिक ऐक्य या सर्वांचा संगम घडवणाऱ्या या मोहिमेतून नेमका काय संदेश दिला जातो आहे, पाहूया हा विशेष रिपोर्ट। मैं फायदा समीन, सेक्रेटरी जीआईओ महाराष्ट्र नॉर्थ जोन। जैसा कि आप जानते हैं कि गर्ल्स इस्लामिक ऑर्गेनाइजेशन महाराष्ट्र नॉर्थ जोन की ओर से एक कैंपेन प्रेरणा बी द चेंज फ्रॉम फ्रीडम टू रिस्पॉन्सिबिलिटी सेलिब्रेट की जा रही है। ये कैंपेन एक ऐसा इनिशिएटिव है जिसके माध्यम से हम यूथ को और तमाम समुदाय के लोगों को अवेयर करना चाहते हैं, इंस्पायर करना चाहते हैं, मोटिवेट करना चाहते हैं कि वो एक रिस्पॉन्सिबल नागरिक बने। इस कैंपेन के कुछ लक्ष्य है, मैं वो आपको बताते चलूँ। पहला उद्देश्य इस कैंपेन का ये है कि हम चाहते हैं कि हमारा हर व्यक्ति, हर नागरिक रिस्पॉन्सिबल बने। इसी के साथ दूसरा एक उद्देश्य इस कैंपेन का ये है कि हम चाहते हैं कि हमारे तमाम नागरिक एकजुट होकर समाज की समस्याएं, चाहे वो राजनीतिक हो, आर्थिक हो, सामाजिक हो, नैतिक हो या पर्यावरण से जुड़ी हुई हो, हम इन तमाम समस्याओं का मिलकर समाधान करने की कोशिश करें। तीसरा मुद्दा ये है कि हम चाहते हैं कि हमारे सोसाइटी में यूनिटी को प्रमोट किया जाए, पीस को प्रमोट किया जाए और तमाम कल्चर की, तमाम रिलीजन्स की रिस्पेक्ट की जाए। इन्हीं मुद्दों को लेकर और इन्हीं उद्देश्य के तहत हमारी कैंपेन मनाई जा रही है। इसमें मुख्तलिफ एक्टिविटीज़ रहेंगी, जैसे हम यूथ से मीट करेंगे, मुख्तलिफ समुदाय के लोगों से मीट करेंगे। इसी के साथ साथ हम लोग यूथ कॉलेजेस में, स्कूल्स में लेक्चर्स आयोजित किए जा रहे हैं। ह्यूमन चेंज जैसी एक्टिविटीज़ कॉर्नर में इसके ज़रिए से यूथ में अवेयरनेस लाना चाहते हैं, तमाम समुदाय के लोगों में अवेयरनेस लाना चाहते हैं, ताकि हमारे संदेश को तमाम लोगों तक पहुंचाया जा सके। स्टार्टिंग से नहीं जी ओके, तो ये कैंपेन प्रेरणा बी द चेंज फ्रॉम फ्रीडम टू रिस्पॉन्सिबिलिटी जीआईओ महाराष्ट्र नॉर्थ जोन की तरफ से आयोजित एक कैंपेन है, जो कि 11 to 17 अगस्त के बीच में मनाई जा रही है। अमरावतीत सुरू झालेली ही मोहीम केवळ एक आठवड्यापुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्ती, जबाबदारी आणि ऐक्याची बीजे रुजवणारी ठरावी, हीच आयोजकांची खरी अपेक्षा आहे। स्वातंत्र्य साजरे करण्याबरोबरच जबाबदारी निभावण्याची प्रेरणा घेणं हेच या मोहिमेचं सार आहे। अमरावती शहरात जय श्रीरामाच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आहे। अखंड भारताच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। बालाजी प्लॉट येथनं सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागातून फेरी मारत देशभक्तीचा संदेश देत होती। अखंड भारताच्या संकल्पाकरिता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीची सुरुवात बालाजी प्लॉट येथून करण्यात आली। शेकडो कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण शहर भारावून गेलेत। या रॅलीद्वारे देशातील सध्या खंडित झालेल्या भागांना पुन्हा अखंड करण्याचा संकल्प करण्यात आलाय। या रॅली दरम्यान नागरिकांनीही उत्साहाने स्वागत केले। पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता। या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे आणि बजरंग दलचे पदाधिकारी उपस्थित होते। या रॅलीचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। या उपक्रमातून तरुणांना राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला। जय श्री राम। मैं हिंदू डेंडवाल बजरंग दल महानगर संयोजक। आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल की ओर से अखंड भारत दिवस संकल्प दिवस के उपलक्ष्य में भव्य बाइक रैली का आयोजन किया गया है। आज जो 14 अगस्त को जो रैली निकाली जा रही है, जो हमारी को जो आज़ादी मिली है, यह अधूरी आज़ादी है, क्योंकि हमारी को जो पूरी आज़ादी होना था ये हो ही नहीं, इसलिए ये रैली का आयोजन किया जाता कि हमारी उम्मीद है कि एक दिन ये पूरा भारत अखंड होगा। इसी आस्था और विश्वास के साथ हम इस रैली का आयोजन किया। आजचा हा संकल्प दिवस म्हणजे काय, तर आपण जे आपला भारताचा जे विखंडन झालेलं आहे एवढ्या दिवसापासून, तर आपला हा संकल्प आहे की आपला जो आर्यकालीन भारत होता, जो अखंड होता, त्याच्यामध्ये भूटान, बांगलादेश, म्यानमार, तर आपल्या पूर्ण उत्तर साईड जी आहे आपली खंडित झालेली आहे, तर या अनुषंगाने का होईना आपल्याला एकत्र यायचं आणि पूर्ण आपल्या हिंदू संस्कृती जी आहे, आपला अखंड भारत आहे, तो पूर्ण अखंडित करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे। तर आजच्या दिवशी आपण हा संकल्प घेऊया आणि आजच्या या कार्यक्रमाला पहिलं पाऊल का असेना सुरुवात करूया। जय श्रीराम। आगामी काळात जो खालिद का शिवाजी हा चित्रपट सेन्सर बोर्डांनी त्याचा ट्रेलर त्या ठिकाणी प्रदर्शित झाला आणि त्यामध्ये जे खोटे दावे करण्यात आले आणि खोटा महाराजांचा इतिहास आणि महाराजांचा इतिहास खोडसाळपणे जो मांडण्यात आला आहे, जो चुकीचा इतिहास मांडण्यात आला आहे, त्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि त्याच्यावर सध्या सेन्सर बोर्डाने बंदी आणली आहे तात्पुरती, पण ते पुढे बंदी उठून तो चित्रपट जर समाजासमोर आला तर खऱ्या अर्थानं तो जो महाराजांचा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो खोटा इतिहास त्या ठिकाणी
प्रदर्शित होईल आणि म्हणून आमचा सगळ्यांचा त्याला विरोध आहे आणि तो विरोध आम्ही या ठिकाणी आंदोलनातून करणार आहोत. सध्या आमचं स्वाक्षरी अभियान या ठिकाणी सुरू आहे. अमरावतीत काढलेली अखंड भारत बाईक रॅली केवळ धार्मिक उत्साहाचा नव्हे तर राष्ट्राच्या ऐक्याचा संदेश देणारी ठरली. जय श्रीरामाच्या गजरात आणि भगव्याच्या लहरींनी संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेलेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत जिल्ह्यात काय विशेष उपक्रम राबविण्यात आलेत याबद्दल अधिक माहिती घेऊया. दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण घरोघरी तिरंगा लावण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संपूर्ण अमरावतीमध्ये तिरंगामय अमरावती व्हावं यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत आणि तिरंगा रॅली असेल, तिरंगा रांगोळी स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा तिरंगा हा घराघरात पोहोचवला जात आहे. 13 ते 15 या 3 दिवस हर घर तिरंगा या संज्ञेखाली आपण प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन सर्व जनतेला केलेलं आहे आणि येणाऱ्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी अमरावतीतील सर्व जनतेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. अमरावती जिल्ह्याने हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरा केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांनी एक मोठा निर्धार जाहीर केला आहे. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा घडवण्याचा. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ग्रामीण भागात नशामुक्ती जनजागृती मोहीम राबवली जात असून युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समुपदेशनासह विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आगामी सणांमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस सज्ज आहेत. केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून सर्व पोलीस यंत्रणाला असं इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे की येणार 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोध कारवाई करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती साठी विविध उपक्रम ठेवायची असे निर्देश दिली आहे. त्याप्रमाणे आम्ही ग्रामीण घटकात अमरावती ग्रामीण पोलीस घटकात सर्व ग्रामीण भागातला पोलीस स्टेशनमध्ये आणि इतर स्कूल शाळांमध्ये उद्या प्रोग्राम ठेवणार आहे अवेअरनेससाठी आणि इथे SP ऑफिसला पण प्रोग्राम ठेवणार आहे आणि हे अवेअरनेस थ्रू मी सगळे नागरिकांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या स्तरावर पण आणि तुमच्या घरातला जे काही मुले आहे त्यांना पण अवगत करा. जे काही दुष्परिणाम होणार आहे ते अंमली पदार्थ ते सेवन केली तर आणि सगळे मिळून एक ड्रग फ्री इंडिया आणि एक ज्येष्ठ समाज आम्हाला एकत्रित होऊन बनवायची गरज आहे. आता उद्या जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीनंतर दहीहंडीच्या विविध कार्यक्रम वेगवेगळे ठिकाणी होणार आहे आणि नंतर पोला आणि नंतर गणपती पण येणार आहे. तर हे सगळे सणोत्सव बघून आम्ही पोलीस प्रशासन जे आहे ते रेडी आहे. ते पीसफुली शांततापणे ते सगळे सणोत्सव कंप्लीट करायची आहे म्हणून आणि मी नागरिकांना पण आवाहन करतो की तुम्ही तुमच्या स्तरावर पण आम्हाला कॉपरेट करा, आमच्यासोबत वर्क करा सो दॅट हे सगळे सणोत्सव जे आहे हे शांततापणे आणि भव्य काळातला ते पार पडायचे आहे. स्वातंत्र्य दिन उद्या होणार आहे. ते एक मोठी पूर्ण राष्ट्रमध्ये हे एक फेस्टिवल सारखा दिवस आहे आणि जे कारणातला आम्हाला इंडिपेंडन्स भेटली त्यांच्या नमन करायची आहे. जी परिस्थितीला आम्हाला इंडिपेंडन्स भेटली आणि जे काही मान्यवर त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन आणि काही
शहीद पण झाले त्यांची पण नमन करायची गरज आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जे विचार त्यांनी सगळे देशातला दिली त्यांचे नमन करायची संधी उद्या होणार आहे. तर सगळे नागरिकांना मी माझ्या स्तरावर आणि सगळे आमचे घटकातर्फे स्वातंत्र्यता दिवस निमित्त जे आहे शुभेच्छा व्यक्त करतो. अंमली पदार्थांपासून मुक्त समाज हा फक्त पोलिसांचा नाही तर प्रत्येक नागरिकांचा संकल्प असायला हवा असा संदेश ग्रामीण पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिला आहे. शांतता, सुव्यवस्था आणि नशामुक्त अमरावती घडवण्याकरिता प्रशासन आणि जनता हातात हात घालून पुढे येतील तरच हा निर्धार वास्तवात उतरेल. यंदाच्या गणेशोत्सवाकरिता अमरावती महानगरपालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वतः शहरातील प्रथमेश जलाशय आणि छत्री तलावाची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी कोणत्या सूचना दिल्यात आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काय विशेष योजना केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. अमरावतीमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यानिमित्त महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील 2 प्रमुख विसर्जन स्थळे प्रथमेश जलाशय आणि छत्री तलाव यांची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात. आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाला गणेशोत्सव मार्गाची नियमित स्वच्छता आणि फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विसर्जन स्थळी निर्माल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स आणि रुग्णवाहिकेसह प्राथमिक आरोग्य पथक सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. विसर्जन स्थळांवरील गाळ आणि कचरा काढण्याचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवादरम्यान रस्त्यांवर आणि विसर्जन परिसरात मोकाट जनावरे आढळणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्यान विभागाला विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटण्यास सांगितले आहे. तर अग्निशमन विभाग विसर्जन स्थळी आपत्कालीन पथकासह सज्ज राहणार आहेत. अतिक्रमण विभाग विसर्जन स्थळी दरवर्षीप्रमाणे व्यवस्था करीत आहेत. तसेच बांधकाम विभागाला रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्त करण्याचे आणि विसर्जन स्थळी मंडप, बॅरिकेड्स आणि स्टेजची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आयुक्तांनी एक खास आवाहन केले आहे. त्यांनी गणेश भक्तांना मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाची हानी करतात. त्यामुळे मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेकडून जनजागृती केली जात आहे. याच प्रयत्नांमुळे अनेक मूर्तिकारांनी मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे. मूर्तिकारांच्या विनंतीनुसार नेहरू मैदानात मातीच्या मूर्तींच्या विक्रीकरिता खास जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमरावती महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आपणही या आव्हानाला प्रतिसाद देऊन मातीच्या मूर्तींचा वापर करूया आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करूया. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. अमरावती चांदूरबाजार तालुक्यातील उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत समस्या येत आहेत. 60 विद्यार्थ्यांच्या मर्यादेमुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. टिपू सुलतान ब्रिगेडच्या जिल्हा कार्यकर्त्यांनी जिल्हा अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडली आहे. चांदूरबाजार तालुक्यातील एकमेव उर्दू सायन्स कॉलेजमध्ये फक्त 60 विद्यार्थ्यांना प्रवेशाची मर्यादा आहे. त्यामुळे 60 ते 70% गुण मिळवलेले विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र असूनही वंचित राहिले आहेत. मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी देखील प्रवेश मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. टिपू सुलतान ब्रिगेड अमरावतीचे जिल्हाध्यक्ष मुख्तार कुरेशी, उपजिल्हाध्यक्ष राजू बेग, शाखा प्रमुख हारून बेग, शेख फहीम, रियाज अहमद, नजीम बेग, अवेस अहमद यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुभान अली व प्रदेशाध्यक्ष झहिरुद्दीन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली.
त्यांनी कॉलेजमध्ये शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचे भविष्य वाचवावे अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मागणी वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. आज हम यहाँ पे टीपू सुल्तान ब्रिगेड कार्यकारिणी जिला अमरावती की ओर से यहाँ पर जिलाधिकारी साहब कार्यालय में आकर हमने अपना विषय को रखा. विषय कौन सा है? ये शिक्षण से रिलेटेड विषय है कि जब बच्चे 10वीं तक का स्कूल पढ़कर 11वीं के एडमिशन के लिए जब यहाँ पर आते हैं स्कूलों में, साइंस कॉलेज पढ़ना चाहते हैं, अपना फ्यूचर उसमें देखना चाहते हैं, लेकिन ये साल जो है शासन ने 2025 में 11वीं के एडमिशन ऑनलाइन प्रोसीजर से करने की वजह से जो है चांदूर बाज़ार तालुके के लिए हम यहाँ पर आए. ये चांदूर बाज़ार तालुका जिला अमरावती, जहाँ पे एक नगर परिषद की साइंस कॉलेज की स्कूल है, और वहाँ पर जो है एक विचार करने की बात यह है कि नगर परिषद एक ऐसी स्कूल एक कुल थी, एक स्कूल चांदूर बाज़ार तालुके के अंदर है कि जहाँ पर बच्चों को 11वीं 12वीं साइंस करने के लिए एडमिशन लेना पड़ता था, और लेकिन ऑनलाइन प्रोसीजर होने की वजह से जो है आज वहाँ के बच्चों पर यह नौबत आए कि कम से कम 70 से 72% होने के बावजूद भी उन बच्चों को अभी तक 4 से 5 फेरियाँ पूरी हो चुकी है, लेकिन 5 फेरियाँ पूरी होने के बावजूद भी 75% होने के बावजूद भी जो है बच्चों को वहाँ पर अभी 11वीं की साइंस के लिए एडमिशन नहीं मिली है. इसलिए एक ख़ास करके उर्दू मीडियम पढ़ने वाले बच्चों के लिए एक बहुत गंभीर समस्या यहाँ पर तैयार हो चुकी है, और तकरीबन कोटा पूरा हो चुका है, 60 एडमिशन का कोटा पूरा हो चुका है, लेकिन अभी तक एडमिशन नहीं मिलने की वजह से जो है बच्चों के माँ बाप जो है बेचैन है, पालक वर्ग को बेचैन है, जबकि वो बच्चों में अपना भविष्य देखना चाहते हैं, बच्चों में अपने अरमान देखना चाहते हैं, लेकिन यहाँ पर एडमिशन की एक फजीती होने की वजह से जो है उनके अरमानों पर पानी फिरता नज़र आ रहा है. इसलिए अगर इस पर कुछ बात करने की सोची जाए तो यहाँ पर चांदूर बाज़ार तालुके में जो है इंग्लिश मीडियम मराठी मीडियम के जो 11वीं 12वीं की स्कूल कम से कम 8 से 10 आते हैं. इसलिए बाकी मीडियम को जो है एक चांस बनता है ऑनलाइन प्रोसीजर होने के बावजूद भी, कि यहाँ नहीं तो वहाँ परसेंटेज के हिसाब से नंबर लग जाएगा. 8 से 10 स्कूलों में कहीं ना कहीं नंबर लग ही जाएगा, लेकिन मुस्लिम बच्चों के लिए यहाँ पर एक तरीके की बहुत बड़ी समस्या गंभीर तैयार हो चुकी है, क्योंकि उनको एक स्कूल के अंदर एजुकेशन लेना था, लेकिन ऑनलाइन प्रोसीजर की वजह से जो है 60 एडमिशन का वहाँ पर कोटा है, और बचे हुए 60 से 75% के आसपास के बच्चे भी जो है अभी तक एडमिशन उनको नहीं मिली है. इसलिए घर पे वो अपने इंतज़ार में बैठे हुए है. इसलिए शासन से हमारा अनुरोध है कि इस पर अच्छे ढंग से विचार किया जाए, और जो बच्चे उसी स्कूल के अंदर पढ़े हैं और उनके लिए दूसरा कोई ऑप्शन नहीं है, परसेंटेज फर्स्ट क्लास में है, इसके बावजूद भी उनको एडमिशन नहीं मिली, तो उनका साल वाया जाएगा, उसका उनका फ्यूचर पूरा ख़राब हो जाएगा. इसलिए शासन से हमारी विनती है कि यहाँ पे कि उनके लिए कुछ ना कुछ इंतज़ाम किया जाए कि उनके एडमिशन ये साल लेने में मदद हो और उनका साल वाया ना जाए, उनका फ्यूचर ख़राब ना हो. इसलिए यहाँ पर टीपू सुल्तान ब्रिगेड की पूरे कार्यकारिणी की ओर से यहाँ पर हम आए हैं, क्योंकि इस कार्यकारिणी के जो राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुभान अली सर, जिला अध्यक्ष जहीरुद्दीन पठान साहब, और जिला कार्यकारिणी की जो हम सभी पदाधिकारी जो है एक तरीके से एक विचारधारा के साथ समाज के लिए जो है एक सामाजिक बांधिलकी के नाते से यहाँ पर पहुँचे हैं, और यहाँ पर कलेक्टर साहब के सामने यहाँ पर अपने विषय को रखा है. उन्होंने भी उम्मीद जताई है कि जो कोशिशें होगी वो की जाएंगी, और इतना कहकर जो है हम यहाँ पर अपने शब्दों को विराम देते. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही आता प्रशासनाची जबाबदारी ठरली आहे. टिपू सुलतान ब्रिगेडच्या प्रयत्नांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला तर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग उघडेल. अमरावतीतल्या शिक्षण क्षेत्रातील या गंभीर समस्येवर प्रशासन काय पाऊल उचलणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अचलपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या तयारीविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत शासकीय नियमांचे पालन करत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 13 ऑगस्टपासून ध्वजारोहणाला सुरुवात केली आहे. याच उत्सवात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. सर्वप्रथम सर्वांना उद्या होणाऱ्या 15 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा देतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने. तसेच शासनाच्या निर्णयानुसार 13, 14 आणि 15 तारखेला जे 3 दिवस झेंडावंदन ठेवलं आहे, त्याचप्रमाणे आम्ही शासनाच्या निर्णयानुसार आमच्या बाजार समितीमध्येच 13 आणि 14 तारखेला आज सकाळी झेंडावंदन केलं रितसर. तसेच या वर्षी सध्या पाऊस चांगला पडत आहे
त्यामुळे येणाऱ्या काळात चांगलं पीक उत्पन्न व्हावं शेतकऱ्यांना अशी अपेक्षा ठेवतो आणि आमच्या बाजार समिती चांगली आवक येवो आणि बाजार समिती येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारे आमची आवक हो, शेतकऱ्यांचाही फायदा हो, व्यापाऱ्यांचाही फायदा हो अशी अपेक्षा ठेवतो. हो, बाजार समिती अचलपूरमध्ये हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये म्हणजे शासनाच्या परिपत्रकानुसार हा राबवण्यात येत आहे व 13, 14 आणि 15 असं 3 दिवस झेंडावंदन करण्याचे ठरवले आहे व उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे माननीय सभापती सौ प्रतिभाताई वसंतरावजी ठाकरे साहेब ठाकरे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंतर्गत बाजार समितीने 13 तारखेला आणि आज 14 तारखेला सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम केलेला होता आणि उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी माननीय सभापती महोदय यांच्या हस्ते सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती देशभक्तीचा संदेश देत आहे. शासनाच्या आदेशानुसार 3 दिवस तिरंगा फडकवून त्यांना या अभियानाला पाठिंबा दिला आहे. 15 ऑगस्ट रोजी सभापती प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नागपूर पोलिसांच्या ताबडतोब आणि नेमक्या कारवाईने शहरातील वाहन चोरीच्या मालिकेमागील टोळी अखेर जाळ्यात अडकली आहे. केवळ एका फिर्यादीच्या तक्रारीपासून सुरू झालेल्या या तपासाने तब्बल 41 चोरीच्या दुचाकी गाड्यांचा भांडाफोड केला आहे. सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 32 गुन्ह्यांचे गूढ उघडकीस आले आहे. पाहूया पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेचा सविस्तर अहवाल. नागपूर येथील 26 वर्षीय फिर्यादी सुदर्शन राजेंद्र कावळे यांनी 16 जुलै रोजी रात्री 10:30 वाजता आपली होंडा CB शाईन ही घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता गाडी गायब असल्याचे लक्षात आल्यावर परिसरात शोध घेतला तरी काहीच निष्पन्न झाले नाही. त्यानंतर 18 जुलै रोजी तहसील पोलीस ठाण्यात कलम 303 भारतीय न्यायसंहिता अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान 2 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक शेख रसूल व त्यांच्या पथकाला गुप्त बातमी मिळाली की नोंद असलेला अट्टल गुन्हेगार प्रल्हाद उर्फ करण चंद्रवंशी हा शाईन मोटरसायकल MS40 AZ 0720 वर डागाव हॉस्पिटल समोर उभा आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि वाहनाच्या कागदपत्रांबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने वाहन चोरीचे असल्याचा संशय आला. सखोल चौकशीत त्यांनी कबुली दिली आहे की हे वाहन त्यांनी कडमना पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केले आहेत. तसेच तो तहसील पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 510-25 मधील आरोपी असल्याचे फुटेजवरून स्पष्ट झालेत. चौकशी दरम्यान प्रल्हाद चंद्रवंशीकडनं 10 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर त्याचा साथीदार ब्रज किशोर सुकुललाल चंद्रवंशी यालाही अटक केली. शिवनी गोपालगंज येथे जाऊन पोलिसांनी 31 चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात, ज्याची एकूण किंमत 16 लाख रुपये इतकी आहे. एकूण दोन्ही आरोपींकडनं 41 चोरीच्या दुचाकी हस्तगत झाल्या असून नागपूर शहरातील 32 गुन्हे उघड झाले आहेत, तर पुढील तपास सुरू आहे. 510/2025 जो 18/7/2025 ला जो गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये काही इनपुट्स मिळाले. आमच्या DB टीमने PI तहसील यांनी त्याच्यावर वर्कआउट करून त्याच्यामध्ये जो शिवनी येथील आरोपी आहे त्याला प्रथम अटक केल्यानंतर त्याच्या इन्क्वायरीमध्ये जो हा मोटरसायकल विकत घेऊन पुढे विकत होता हाही आरोपी मिळाला. त्यानंतर संबंध चौकशीमध्ये स्टार्टिंगला आम्हाला 10 गाड्या मिळाल्या होत्या. त्यानंतर ज्यावेळेस आरोपी अटक केले, दुसरा आरोपी अटक केला विकत घेणारा, त्याच्याकडे 31 गाड्या आम्हाला रिकव्हर झालेल्या आहेत. हे वेगवेगळ्या 10 ते 12 पोलीस स्टेशन मधून चोरी केलेल्या व्हेकल आहेत. त्याच्यामध्ये मोस्टली जो 23 व्हेकल आहेत त्या झोन 3 मधले व्हेकल आहेत. त्याच्यामध्ये गणेशपेठ, लकडगंज तहसील याचा समावेश आहे. त्याच्यात सदर असेल, बर्डे असेल, कळमना आहे, पारडे आहे, वाठोडा आहे, या ठिकाणच्या सुद्धा गाड्या आरोपींनी चोरलेल्या आहेत. इतर काय गाड्या आणखीन मिळतात का त्यांचे मोबाईल लोकेशन, त्यांचे जे आम्हाला प्राप्त CCTV फुटेज यावरून आम्ही याचा तपास केलेला आहे. सर, संपूर्ण कारवाई कोणत्या वर्षाधिकाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनात केली? त्याच्यामध्ये माननीय CP सर, जॉईंट CP सर, ऍडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ACP कोतवाली PI तहसील यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या डिटेक्शन टीमने अतिशय चांगलं काम आमच्या केलेलं आहे. त्यातले आमचे स्टाफ असेल, त्यांचे इन्चार्ज असेल, त्यांनी अतिशय मेहनत घेऊन याच्यामध्ये 41 गाड्यांची रिकव्हरी केलेली आहे. निश्चित जे त्यांच्या शिवनी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांचा रेकॉर्ड आहे.
रेकॉर्डवरचे क्रिमिनल आहेत, त्यातूनच आम्हाला ही माहिती इनपुट मिळाली आणि हे डिटेक्शन झालेलं. फक्त एका वाहन चोरीच्या तक्रारीपासून सुरू झालेला तपास अखेर वाहन चोर टोळीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यास यशस्वी ठरला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून वाहन मालकांनीही सुरक्षा उपायांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. यवतमाळ बेंबळा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 25 सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत. दरवाजेद्वारे 126 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पात पर्जन्यमान वाढल्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी 6 दरवाजे प्रत्येकी 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून 126 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. पाण्याच्या प्रमाणानुसार प्रशासन विसर्ग कमी जास्त करत राहणार आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कार्यकारी अभियंता बेंबळा प्रकल्प विभाग यवतमाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नदीकाठी अनावश्यक वावर टाळावा आणि सतर्क राहावे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी प्रशासनाचे आवाहन गांभीर्याने घेतले पाहिजे. बेंबळा प्रकल्पात विसर्ग होत असताना नदीकाठी राहणाऱ्यांनी आपले सुरक्षिततेचे उपाय केले पाहिजेत. मोर्शी शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीचा जल्लोष रंगला आहे. वन विभाग, शिवाजी हायस्कूल आणि भारतीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. मोटरसायकल, सायकल आणि 4 चाकींवर फडकणारा तिरंगा यामुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेत. पाहूया या रॅलीचा देशभक्तीने ओथंबलेला प्रवास. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या हर घर तिरंगा या अभियानाचा एक भाग म्हणून मोर्शी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली वन विभाग, शिवाजी हायस्कूल आणि भारतीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीत वन विभागाचे कर्मचारी मोटरसायकलवर तर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी सायकलवर स्वार होऊन शहरातून तिरंगा फडकवत निघाल्यात. सर्व सहभागींच्या वाहनांवर मोटरसायकल, 4 चाकी आणि सायकल तिरंगे लावून सुंदर सजावट करण्यात आली होती. शहराच्या विविध भागातून फिरलेल्या या रॅलीतून हर घर तिरंगा या अभियानाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. रॅली दरम्यान देशभक्तीपर गाणी, घोषणाबाजी आणि तिरंग्याचा मान राखण्याचे आवाहन यामुळे वातावरण भारावून गेले होते. या उपक्रमाने केवळ मोर्शीतील नागरिकच नव्हे तर संपूर्ण परिसरात स्वातंत्र्य दिनाबद्दलची उत्सुकता आणि देशभक्तीची भावना आणखी वाढवली. 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत जे तिरंगाच्या बाबतीत जे चालू आहे जनजागृती, हर घर तिरंगा हा मॅसेज प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशाने ही जे जनजागृती आहे यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण, शिवाजी हायस्कूल आणि भारतीय महाविद्यालय याच्या संयुक्त विद्यमानात तसेच पोलीस विभाग ही एक रॅली काढण्यात येत आहे. मोर्शीतील ही तिरंगा रॅली म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रतीकाला सलाम करण्याची आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्याची एक प्रेरणादायी मोहीम होती. हर घर तिरंगा हा नुसता उपक्रम न राहता तो प्रत्येकाच्या हृदयात तिरंगाचा मान वाढवणारा संकल्प बनवा, हीच या रॅलीची खरी देणगी होती. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर तालुक्यात पावसाच्या पाण्याने हाहाकार माजवला आहे. काही तासांच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर शोधून काढण्यात आला आहे. पेठ रघुनाथपूर येथील शेतकरी महादेव गाडेकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगरूळ दस्तगीर तालुक्यात बुधवारी अचानक मुसळधार पाऊस झाला. या काही तासांच्या पावसामुळे गावातील नदी नाले तुफान भरून वाहू लागले. या पुरात पेठ रघुनाथपूर येथील 45 वर्षीय महादेव गाडेकर वाहून गेलेत.
या घटनेची माहिती मिळताच मंगळूर दस्तगीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अमरावती येथील एनडीआरएफ पथकाला शोध व बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले. गुरुवारी सकाळी पोलीस व एनडीआरएफ पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महादेव गाडेकर यांचा मृतदेह गावापासून काही अंतरावर आढळून आला. मृतदेहाला तातडीने शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आले. मृतक महादेव गाडेकर हे शेतीवर सोकारी करणारे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर पावसाळ्यात नदी नाल्यांजवळ जाऊ नये असे आवाहन केले आहे. पावसाळ्यातील अचानक येणारा पूर किती धोकादायक ठरू शकतो याचा प्रत्यय या घटनेतून पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासन व पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाच्या दिवसात नदी नाल्यांजवळ जाण्याचे टाळा आणि स्वतःची व कुटुंबियांची सुरक्षितता जपा. देशभक्तीचा संदेश देणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेत वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील शालेय विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी उत्साहाने सहभागी झालेत. शाळेपासून शासकीय कार्यालयापर्यंत तिरंग्याची शान फडकवली. देशभक्तीने सूर घुमले आणि गावभर एकात्मतेचा संदेश पसरला. वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत कामरगाव येथे जिल्हा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टच्या दिवशी मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेत भाग घेतला. विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन रॅली काढली, देशभक्तीपर गाणी गायली आणि भारत माता की जयच्या घोषणा देत गावभर देशप्रेमाचे वातावरण निर्माण केले. या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, ग्रामस्थ आणि शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. शासकीय कार्यालयात तिरंगा फडकावून हर घर तिरंग्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. या मोहिमेतून गावकऱ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली. तसेच तिरंग्याचा मान राखण्याचा संकल्प सर्वांनी केला. गावातील रस्त्यांवर तिरंगाची शोभा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून नागरिकांनीही आनंद व्यक्त केला. ही मोहीम संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवली जात असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व आहे. कामरगावमध्ये झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेने स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दुपटीने वाढला आहे. तिरंगाखाली एकत्र येऊन देशभक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. देशभक्तीचा उत्साह, तिरंगाचा अभिमान आणि एकतेचा संदेश. माहूर नगर पंचायतीत हर घर तिरंगा रॅलीचा जल्लोष अनुभवायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतनं साकारलेल्या या उपक्रमात नगराध्यक्ष, तहसीलदार आणि पोलीस अधिकारी, पत्रकार, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. शहराच्या प्रत्येक रस्त्यावर देशभक्तीचा नारा घुमला. 14 ऑगस्ट रोजी माहूर नगरपंचायत तर्फे सकाळी 11:30 वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे नेतृत्व नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, नवनिर्वाचित तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केलेत. पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पायदळ, मोटारसायकल आणि सजवलेल्या वाहनांची शिस्तबद्ध मिरवणूक शहरातून काढण्यात आली. अग्रभागी देशभक्तीपर गाणी व भारत माता की जयच्या घोषणांनी माहूर शहर दुमदुमून गेले. ही मिरवणूक वसंतराव नाईक चौक, टी पॉइंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नगरपंचायतीत सांगता झाली. यातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. देशभक्तीच्या रंगात न्हालेल्या माहूर शहराने हर घर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एकतेचा आणि अभिमानाचा संदेश संपूर्ण जिल्ह्याला दिलाय. अशा उपक्रमांमुळे केवळ तिरंग्यावरील प्रेमच नव्हे तर नागरिकांमध्ये देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागृत राहते. गुन्हेगार तेजाचा मास पोलिसांनी चांगलाच उतरवला आहे. गोळीबार करून महिलांना धमकावणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी मुंडन करून शहरभर धिंड काढत नागरिकांसमोर चांगलाच धडा शिकवला आहे. छत्रपती संभाजीनगरातील या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलिसांनी कडक संदेश दिला आहे. छत्रपती संभाजीनगरातील कुख्यात गुन्हेगार सय्यद फैजल सय्यद एजाज उर्फ तेजा, जो काही दिवसांपूर्वीच आपल्या मैत्रिणीवर गोळीबार करून जामिनावर सुटला होता, त्याने पुन्हा 4 महिलांना मारण्याची धमकी दिली होती. 11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता आपल्या घरात मैत्रिणीवर गोळी झाडून तिच्या उजव्या हाताला जखम केली होती. ही घटना अंमली पदार्थ तस्कर तालेब चाऊस, त्याचा मेहुणा सोहेल उर्फ सोनू मनसे आणि त्याची आई यांच्यासमोर घडली. गुन्हे शाखेच्या पथकाने उपनिरीक्षक विशाल बोडखे आणि संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्याला अटक केली आहे. मात्र मंगळवारी घटनास्थळी नेत असताना त्याने माध्यमांसमोर केसात हात फिरवत आणखी 4 मुलींना मारण्याची उघड धमकी दिली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार बुधवारी गुन्हे शाखेने
कठोर कारवाई करत तेजाचे मुंडन केलेत. बुड्ढी लेन, किलेक अर्क व केनॉट प्लेस या परिसरात त्याची धिंड काढली. या कारवाई दरम्यान नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत करत गुन्हेगारीवर कठोर अंकुश घालण्याची मागणी केली आहे. तेजाचे मुंडन व धिंड काढण्याच्या या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गुन्हेगारांना ठोस इशारा दिला आहे. गुन्हा करून धमकावणाऱ्यांना कायद्यापासून सुटका मिळणार नाही, हा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनंतपूर निमशासकीय आश्रमशाळेत एकाच वेळी तब्बल 41 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील 31 विद्यार्थ्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात तर 10 विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलांना रात्री दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु या घटनेमुळे आश्रमशाळेतील आरोग्य व स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. गडचिरोली येथील चामोर्शी तालुक्यात मंगळवारी अनंतपूर निमशासकीय आश्रमशाळेत मुलांना रात्रीच्या जेवणात सोयाबीन वडी आणि भात दिला गेला. काही वेळातच विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब सुरू झालेत. स्थिती गंभीर होताच त्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यातील 10 विद्यार्थ्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किल नाके यांनी सांगितले की लक्षणावरून हा प्रकार फूड पॉयझनिंगचा असू शकतो. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र विद्यार्थ्यांनी आणखी धक्कादायक बाब उघड केली आहे. त्यांच्यानुसार शाळेतील स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. संडास बाथरूमची नियमित साफसफाई होत नाही. मागील वर्षी दिलेल्या मच्छरदाण्या पूर्ण फाटलेल्या आहेत आणि पावसाळ्यात डासांचा त्रास अत्यंत वाढला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्वचेवर पुरळ आणि मोठे फोड होत आहेत. प्रत्येकाने ताप येत आहे आणि तिथले मच्छर असे आहे, तो मच्छर चावल्यानंतर असा कंट्रोल आहे, खूप आग जळते. आग जळल्यानंतर खाजवला तर एवढा मोठा धामा येते. शासन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणासाठी लाखो रुपयांचा निधी देत असतानाही तो नेमका वापरला जातो कुठे, असा सवाल विद्यार्थी आणि पालक वर्गातून उपस्थित होत आहे. ही घटना फक्त अन्न सुरक्षा नव्हे तर मुलांच्या एकूणच आरोग्य व सुरक्षिततेच्या गंभीर दुर्लक्षाकडे बोट दाखवित आहे. या घटनेनंतर पालक वर्गात संताप आहे, तर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. फूड पॉयझनची कारणं आणि आश्रम शाळेतील स्वच्छतेच्या उणीवा यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आझाद का अमृत महोत्सव या अंतर्गत सुरू असलेल्या हर घर तिरंगा या अभियानाने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. असाच एक उत्साहपूर्ण क्षण भोकरदन तालुक्यातील धावडा गावात पाहायला मिळाला. श्री रावसाहेब दानवे पाटील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा तसेच श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी गावातून काढलेल्या भव्य तिरंगा रॅलीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा गावामध्ये आज देशभक्तीचा एक अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला. हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत शाळेतील मुलांनी गावातून भव्य तिरंगा रॅली काढली. या रॅलीत केवळ तिरंगाच नाही तर अनेक विविध रंगी आणि मनमोहक कलाकृती पाहायला मिळाल्या. ढोल पथकाच्या गजरात, लेझिमच्या तालावर ही रॅली सुरू झाली. काही विद्यार्थ्यांनी सैनिक आणि पोलिसांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या, तर काहींनी भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यासाठी अनेक राज्यांमधील लोकांच्या वेशभूषाही यात केल्या होत्या. आपल्या कृषीप्रधान देशाचे प्रतीक म्हणून एक बैलगाडी आणि शेतकरी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. वारकरी दिंडीने तर या रॅलीला एक वेगळीच आध्यात्मिक जोड दिली. जवळपास 1245 विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. त्यांच्या हातात तिरंगा, चेहऱ्यावर देशभक्तीची चमक आणि मुखात वंदे मातरम आणि भारत माता की जयचा गजर घुमत होता. या रॅलीने केवळ गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले नाही तर प्रत्येकाच्या मनात
राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना जागृत केली. या कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक पसायदानाने रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीने हर घर तिरंगा अभियानाचा उद्देश यशस्वी करून दाखवला आहे. विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या सहभागातून देशभक्तीची ही ज्योत अधिक प्रज्वलित झाली आहे. अशा उपक्रमांमुळेच आपल्या देशाचे राष्ट्रीय सण आणि अभियान अधिक अर्थपूर्ण ठरतात. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NXT सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकता. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.